नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, रेल्वे विभाग अंतर्गत राइट्स मध्ये भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी ही जाहिरात आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, रेल्वे विभागांतर्गत राइट्स मध्ये भरती निघालेली आहे। त्यानंतर अर्ज फी ती तुम्हाला नाही आहे आणि जागा किती 223 जागांसाठी ते भरती होणार आहे। परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी। तर हो, खरं आहे, परीक्षा न देता मिळणार आहे। त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया मेरिट्सद्वारे, तुमच्या मार्क्सद्वारे इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। त्याआधी आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया, पीडीएफ नोटिफिकेशन पाहूया, त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, राइट्स अंतर्गत भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। राइट्स लिमिटेड अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप डिप्लोमा या पदासाठी इथे एकूण 223 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे आणि अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे 25 डिसेंबर 2024 पर्यंत ही भरती होणार आहे। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, रेल्वे इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा या विभागांतर्गत ही भरती होणार आहे आणि पदाचे नाव काय आहे, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आणि डिप्लोमा अप्रेंटिसशिप, ट्रेड अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे भरती होणार आहे। तर खूप चांगली संधी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर बघा, पद संख्या किती आहे, 223 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि कॅटेगरी काय आहे, केंद्र सरकारची जॉब असणार आहे आणि 18+ म्हणजे 18 वर्षापासून पुढे तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर आपण पुढची संपूर्ण डिटेल माहिती पाहूया। बघा, इथे अर्ज कोण करू शकतात, तर ऑल इंडिया उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अनुभवाची गरज नाही आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने करायची, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे आणि वेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 10,000 ते 14,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी किंवा अशा पद्धतीची नोकरी आहे, म्हणजे अप्रेंटिसशिपसाठी ही नोकरी आहे आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर तुमची मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि अप्लाय स्टार्ट कधीपासून झालेला आहे, 6 डिसेंबर पासून इथे अप्लाय करायला सुरुवात झालेली आहे आणि अप्लाय लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 25 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत माहितीसाठी ही बघा वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी असणार आहे। बघा, राइट्स लिमिटेड अंतर्गत ही भरती होणार आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला इथे जागा निघालेल्या आहेत अप्रेंटिसशिप या पदासाठी आणि तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली डेट 6/12/2024 पासून इथे अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 25/12/2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय हा करू शकता। त्यानंतर बघा, व्हॅकन्सी डिटेल्स सुद्धा इथे दिलेला आहे। बघा, व्हॅकन्सी डिटेल्स, अप्रेंटिसशिप कॅटेगरी, ट्रेड आणि स्टायपंड तुम्हाला किती मिळणार आहे, इसेन्शियल प्रिस्क्राइब्ड क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे आणि व्हॅकन्सी किती आहेत हे सुद्धा इथे माहिती सांगितलेलं आहे। ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी तुम्हाला बघा 14,000 इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर डीबीटी इन्क्लुडिंग 4,500 रुपयाची तुम्हाला डीबीटीद्वारे सुद्धा ही इन्क्लुडिंग भेटणार आहे। बघा, म्हणजे अशा पद्धतीने तुमची 18+ पर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते, 20+ असं म्हणलं तरी हरकत नाही आहे। आणि इंजिनिअरिंग डिग्री तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे। BE BTech आणि आर्किटेक्चर इयर फुल टाइम डिग्री म्हणजे फुल टाइम डिग्री करणं गरजेचं आहे आणि नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। BCA BCS BA BCom 3 इयर ग्रॅज्युएट। बघा, तुमचं 3 इयर ग्रॅज्युएशन कंप्लीट होणे गरजेचं आहे। बघा, इंजिनिअरिंगसाठी 112 जागा आहेत आणि यांच्यासाठी 29 जागा आहेत BCS आणि BCA आणि त्यानंतर डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी 12,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे, इन्क्लुडिंग DPT 4,000। अशा पद्धतीने बघा तुमची 17 पर्यंत सॅलरी जाऊ शकते। इंजिनिअरिंग डिप्लोमा 3 इयर फुल टाइम इंजिनिअरिंग डिप्लोमा होणे गरजेचं आहे आणि इथे 36 जागांसाठी व्हॅकन्सी आहे। त्यानुसार बघा, ट्रेड अप्रेंटिसशिप ITI पास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत।
10,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे आणि ITI पास आउट फुल टाइम असणं गरजेचं आहे आणि 46 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा 223 जागांसाठी इथे भरती होणार आहे, खूप चांगल्या जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानुसार बघा तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेलं आहे आणि कॅटेगरी वाईज तुमचे बघा कसं सिलेक्शन होणार आहे, किती जागा आहेत ते सुद्धा माहिती दिलेलं आहे। बघा इथे सिव्हिल यांच्यासाठी बघा 46 जागा आहेत, आर्किटेक्चरसाठी सुद्धा इथे 2 जागा आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 22 जागा आहेत। त्यानंतर बघा टेलिकॉम यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, बघा 6 जागा आहेत, मेकॅनिकलसाठी 33 जागा आहेत, केमिकल यांच्यासाठी 3 जागा आहेत। अशा पद्धतीने बघा सब टोटल तुम्हाला 112 जागांसाठी इथे भरती होणार आहे आणि ग्रॅज्युएट नॉन इंजिनिअरिंगसाठी फायनान्स आणि HR यांच्यासाठी बघा 16 जागा आहेत आणि 13 जागा आहेत। तुमचं इथं बघा कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा सब टोटलमध्ये डिप्लोमा सिव्हिल बघा डिप्लोमा झाले असणारे त्यांच्यासाठी सुद्धा सिव्हिलसाठी 18 जागा आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 8 जागा आहेत, मेकॅनिकलसाठी 8 जागा आहेत आणि केमिकल यांच्यासाठी 2 जागा आहेत। अशा पद्धतीने 36 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा IT ट्रेड यांच्यासाठी सुद्धा इथे जागा आहेत, CAD ऑपरेटर त्यांच्यासाठी ड्रॉसमन यांच्यासाठी 34 जागा आहेत, CAD ड्रॉसमन मेकॅनिकल यांच्यासाठी 9 जागा आहेत, इलेक्ट्रिशियनसाठी 1 जागा आहे, अदर ट्रेडसाठी 2 जागा आहेत। अशा पद्धतीने तुमच्या इथे सब टोटल 46 जागा 223 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा तुम्ही कॅटेगरीनुसार पाहू शकता, त्यानुसार तुम्ही अप्लाय हा करायचा आहे। बघा तुम्हाला हाऊ टू अप्लाय कशा पद्धतीने अप्लाय करायचं ही सुद्धा माहिती दिलेली आहे। तुम्हाला NTS या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती त्याच्यामध्ये फिलअप करायची आहे। त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि अप्लाय करायचं अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या लिंकवरती व्हिजिट करायचं आहे। गुगल फॉर्मद्वारे तुम्ही संपूर्ण माहिती जोडू शकता। त्यानुसार बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। बघा खूप चांगली संधी आहे, ITI इंजिनिअरिंग किंवा BCS डिग्री ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची वॅकन्सी आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय करा। अशा संधी आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येत असतो, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्याकडून कुठली संधी गमावली जाणार नाहीये, कुठल्याच प्रकारची संधी तुमच्या हातातून सुटणार नाहीये। त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।